नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रत्येक राज्यातील शेतकरी आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार हे घोषित झाल्यानंतर प्रत्येक शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे आणि यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। शिवाय दिलासादायक अपडेट आलेले आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता का थकला होता याबद्दलची कारणे सुद्धा GR मध्ये सांगितलेले आहेत। याचा एक शासन निर्णय प्रसिद्ध आज 9 मार्च 2026 ला करण्यात आलेला आहे। नेमकी अपडेट काय आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर इथून पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो पीएम किसान योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असल्याचे वर्तवलं जात आहे। तसं पाहिलं तर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता याआधी भरपूर वेळा मागचे 2 हप्ते सोडले तर त्याच्या मागे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे हप्ते हे एकत्र जमा होत होते, परंतु मागच्या 2 हप्त्यामध्ये असं झालं नाही आणि आता हीच एक शाशंका वर्तवली जात आहे की नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा एकत्र जमा होणार आहे। खरं पाहिलं तर या GR मध्ये ही सांगितलेलं आहे की जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता आतापर्यंत थकला का होता, तर विविध प्रवर्गातील जे अनुदान आहे ते अनुदान निर्गमित करण्याला तांत्रिक अडचण येत होती, त्यामुळे हा हप्ता थकल्याचे सरकारकडून कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ती तांत्रिक अडचण पूर्णपणे दूर झाली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता प्रत्येक जी योजना आहे त्या योजनेचे पैसे किंवा निधी जमा करण्यासाठी एक लेखाशीर्षक तयार केला जातो। हा लेखाशीर्षक लवकरच शेतकऱ्यांना 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळेल आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल असं सुद्धा या शासन निर्णयामधून सांगण्यात आलेलं आहे। तसं पाहिलं तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा 2 प्रवर्गांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जातो आणि याचमुळे याचं कॅल्क्युलेशन या 2 प्रवर्गातून होतं आणि हे कॅल्क्युलेशन आहे ते करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या असं सरकारचं किंवा कृषी विभागाचं म्हणणं होतं, म्हणून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा थकला असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे लवकरच पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे आणि त्यातल्या त्यात हा हप्ता एकत्रित जमा होण्याची शक्यता दाट आहे असं सुद्धा सगळीकडे म्हटलं जात आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।